नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 22 जुलै रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन इथं अभ्यासणार आहोत. बघा, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं कौतुक, ज्यांनी ज्यांनी कालच्या लेक्चरच्या खाली टेस्ट क्वेश्चनचे उत्तर दिले ते सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. का तर तुम्ही जे काही आता टेस्ट क्वेश्चनची उत्तरं देणार आहे तर यातून तुमचाच फायदा होणार आहे. लवकरच आपण ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा डेली करंट अफेअर्सच्या टेस्ट जे आहे तर ते डेली तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तुम्ही तोपर्यंत युट्यूबवर उत्तरं द्यायची आहे. तर 22 जुलै 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, सुरुवात करूया. जुलै 2025 मध्ये राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर नितीन गुप्ता जे आहे तर ते बनलेले आहे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष. बघा मित्रांनो, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण काय आहे तर नॅशनल फायनान्शियल रिपोर्ट अथॉरिटी काय आहे हे सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये जी काही अकाउंटिंग आणि ऑडिटिंग केलं जातं, अकाउंटिंग म्हणजे काय तर किती खर्च करण्यात आला किती नाही, तर त्याची मांडणी म्हणजे अकाउंटिंग, आणि ती मांडणी योग्य प्रकारे आहे की नाही ते चेक करणं म्हणजे ऑडिटिंग. समजलं? अकाउंटिंग आणि ऑडिटिंग मधला फरक की जो काही खर्च करण्यात आलेला आहे तर त्याची योग्यरित्या मांडणी करणं, जे काही उत्पन्न मिळालेलं आहे त्याची योग्यरित्या मांडणी करणं याला अकाउंटिंग म्हणायचं, आणि ती योग्य आहे की नाही हे तपासण्याला ऑडिटिंग म्हणायचं. मग आपले कॅग जे आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, मग ऑप्शन ए ते अकाउंटिंग करतात, ऑप्शन बी ते ऑडिटिंग करतात, किंवा ऑप्शन म्हणूया तिसरा ऑप्शन की ते दोन्ही पण करतात. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर त्याविषयी कलम आहे 148 ते 151. ती कलम सुद्धा लक्षात ठेवा, कॅगची 148 ते 151. तर आपण आलेलो आहे अकाउंटिंग आणि ऑडिटिंगवर. तर अकाउंटिंग आणि ऑडिटिंगची जी भारतातील प्रोसेस आहे तिच्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी, त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एक संस्था आपण स्थापन केलेली, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी. याची स्थापना अलीकडे 2018 मध्ये करण्यात आली, नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. आणि याचेच नवीन अध्यक्ष बनलेले आहे नितीन गुप्ता. बघा, नितीन गुप्ता जे आहे तर NFRA नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटीचे नवीन अध्यक्ष बनले आहे. आता नियुक्ती संबंधित प्रश्न होता, तर सर्व नियुक्त्या बघून घेऊया. मग कोणाकोणाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे तर रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनले सोनाली मिश्रा. रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉचे नवीन प्रमुख बनलेले पराग जैन. RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर बनलेले पूनम गुप्ता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बनलेले आहे सोहनी राजोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 3 सचिव आहेत. एक आहे PK मिश्रा जे पहिले सचिव आहे, दुसरे आहे शक्तिकांत दास जे RBIचे 25वे गव्हर्नर होते, आणि तिसऱ्या सचिव बनलेले आहे निधी तिवारी. ज्या आपण जर बघितलं तर हे 2 सचिव जे आहे, PK मिश्रा जे आहे तर ते पंतप्रधानांचे जे वेगवेगळे निर्णय असतात त्यामध्ये त्यांचा मेन रोल असतो. पंतप्रधानांचे फायनान्शियल जे काही निर्णय आहे तर ते शक्तिकांत दास यांच्या म्हणण्यानुसार घेतले जातात. तर पंतप्रधानांचं डे टू डे जे काही लाईफ आहे तर त्याविषयी सगळ्या गोष्टी निधी तिवारी बघत असतात. कुठं व्हिजिट करायचं, काय करायचं, मग डेली शेड्यूल वगैरे कसं असणार आहे त्या बाबी. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले छल्ला श्रीनिवासलू शेट्टी. पहिल्या महिला कायदा सचिव बनलेले आहे अंजू राठी राणा. कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये अजित रत्नाकर जोशी बनलेले आहे. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक बनलेले आहे डॉक्टर मयंक शर्मा. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे म्हणजे सेबीचे 11वे अध्यक्ष बनलेले आहे तुहिनकांत पांडे. तर सेबीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली होती. पुढे जाऊन तिला वैधानिक दर्जा जो आहे तो मिळालेला आहे 1992 मध्ये. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवा. सेबीचे 11वे अध्यक्ष बनलेले आहे तुहिनकांत पांडे. यांनी माधवीपुरी बुच यांची जागा घेतली आहे. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले एन चंद्रशेखरन. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनलेले अमृत मोहन प्रसाद. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD बनलेले आहे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर DK सुनील. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही 14वी महारत्न कंपनी जी आहे तर ती बनलेली आहे. दुसरा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय चंद्र दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस जो आहे तो 20 जुलैला सेलिब्रेट केला जातो. दरवर्षी 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस जो आहे तो साजरा केला जातो. 1969 मध्ये अपोलो 11 नावाचं
यान चंद्रावर त्याने लँडिंग केलं होतं. तर या ऐतिहासिक घटना जी आहे ती 20 जुलै रोजी घडली होती, 20 जुलै 1969. त्यामुळं आपण 20 जुलै हा जो दिवस आहे तर तो आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. थीम आहे यावर्षीची वन मून, वन व्हिजन, वन फ्युचर. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, भारतीय नौदलाने भारतातील पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल INS निस्तार कुठे लॉन्च केले आहे? आपण मागे सुद्धा हा प्रश्न बघितला होता, आता सुद्धा हा प्रश्न बघतो आहे, कारण याविषयी रिसेंटली आता न्यूज आलेली आहे. तर आपण जर बघितलं नौदलाने ऑफिशियली जी काही INS निस्तार आहे तर त्याला आपल्या बेड्यामध्ये सामील करून घेतलेला आहे. INS विस्तार जे आहे ते स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर INS विस्तार जे आहे तर त्यामध्ये बघा हे अशा प्रकारचं जहाज आहे, या जहाजाच्या माध्यमातून तिथं सैनिक वगैरे समुद्राच्या आत खाली जाऊ शकतात. म्हणजे सर हे कशासाठी याचा वापर होणार आहे, तर फॉर एक्झाम्पल समुद्र तळाचं जे काही संशोधन असतं, म्हणजे खूपच खोल नाही जाणार, खूप खोलीवर नाही जाणार, समुद्र तळाचे जे काही संशोधन असतं ते इथं केलं जाणार आहे. मग आपण जर बघितलं तर 300 मीटर खोलीपर्यंत इथं हे माणसं घेऊन जाऊ शकतं, 75 मीटर खोलीपर्यंत असं साईडला हे जाऊ शकतं माणसं घेऊन. त्यानंतर जे काही आपण म्हणूया याच्यावर असे काही यंत्र बसवलेले आहे जे 1000 मीटर खोलीपर्यंत रिसर्च करू शकते, आणि रोबोटच्या माध्यमातून सुद्धा इथं काही जाता येणार आहे, पाण्याच्या आतमध्ये जाता येणार. 10,000 टन याचं वजन असणार आहे. मग सर आता याचा फायदा, मेन फायदा काय ते आम्हाला थोडं सांगा. मेन फायदा, फॉर एक्झाम्पल एखादी पाणबुडी तिचा ऍक्सिडेंट झाला आणि पाणबुडीमधून अचानक लोकांना काय करायचं आहे, बाहेर काढायचं आहे. मग अशा वेळी अशा जहाजांचा उपयोग जो आहे तो केला जातो. INS निस्तार नाव लक्षात ठेवायचे. मग आपण जर बघितलं तर INS निस्तार जे आहे तर त्याचं अलीकडे नौदलाला सुपूर्त करण्यात आले. याचं लॉन्चिंग जे आहे ते विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये झालेलं आहे. आता लॉन्चिंग मी तुम्हाला मागे हे सुद्धा सांगितलं होतं, जहाजाचं लॉन्चिंग त्याच ठिकाणी होतं ज्या ठिकाणी ते बनवलं जातं. मग विशाखापट्टणम येथे एक कंपनी आहे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, तर यांनी हे जहाज विशाखापट्टणम येथे बनवलेलं आहे, म्हणून त्याचं लॉन्चिंग तिथंच झालेलं आहे. तर जहाज बनवणाऱ्या कंपन्या समुद्र किनाऱ्याच्या कडेला असतात आणि मग तिथूनच ते काय करत असतात, जहाजाचं लॉन्चिंग करत असतात. आपण जर बघितलं स्वदेशी पद्धतीने बनवलेलं, डिझाईन केलेलं हे भारतातील पहिलं डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे, लक्षात ठेवायचं आहे. अडचणीत आलेल्या पाणबुडीचा बचाव करणं हे याचं काम आहे. समुद्रात डायव्हिंग करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. समुद्र तळावर हे काय करतं, लिफ्ट सारखं यंत्र असतं, त्या माध्यमातून हे खाली घेऊन जातं आणि मग तळाच्या तिथं ते जे काही आपण म्हणूया साईड रोवल्या जातात आणि आजूबाजूला पाणी असतं पण तिथं जागा ती कोरडी आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारे जे व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर आहे, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचं किमान वय 18 वरून 16 केलेलं आहे? तर बघा ब्रिटनने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. लास्ट मतदानाचं वय जे आहे ते जगामध्ये 1969 मध्ये चेंज करण्यात आलं होतं. म्हणजे 1969 मध्ये मतदानाचं वय जे आहे ते 18 वर्षावर आणण्यात आलं होतं. 18 वर्ष मतदानाचं वय करण्यात आलं होतं. आपण जर बघितलं तर त्यानंतरचा हा आता मोठा चेंज आपल्याला बघायला मिळतो. 18 वर्ष हे लास्ट कधी एज केलं होतं मतदानाचं, 1969 मध्ये. आता त्याला 18 वर्षावरून 16 वर्ष जे आहे तर ते ब्रिटनने केलेलं आहे. आपल्या देशात थोडं लेट मतदानाचं वय कमी करण्यात आलं. 1969 मध्ये 21 वरून 18 वर्ष वय करण्यात आलं होतं ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये वगैरे मतदानाचं. पण आपल्या देशाने हे जे काही 18 वर्ष वय जे आहे मतदानासाठी, तर हे 1989 पासून ही गोष्ट लागू केली. आपल्याकडं 61वी घटना दुरुस्ती झाली होती. 61वी घटना दुरुस्ती 1988ला. 1988चं आपण विधेयक मांडलं होतं, 1988 झाली आणि मग ते 1989 मध्ये मंजूर झालं होतं. तर 1989 मध्ये आपण ऑफिशियली मतदानाचं वय जे आहे ते 21 वरून 18 वर्ष केलेलं आहे. तर आपल्या देशाच्या बाबतीत 1989 साल लक्षात ठेवायचं, जगाच्या बाबतीत 1969 लक्षात ठेवायचं. तर लास्ट टाइम एज कधी कमी झालं होतं, सर्वात पहिले ते 1969 मध्ये. आता ब्रिटनने निर्णय घेतलेला आहे की 18 वर्षावरून हे एज जे आहे ते 16 वर्ष करायचं आहे. याचा उद्देश आहे की लोकशाहीमध्ये तरुणांचा सहभाग वाढवणे. बस. पुढे जाऊया. 5वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये भारतातील कोणत्या ठिकाणी ॲलोग्राफा एक्स्क्युसोरेडिका ही नवीन लायकेनची प्रजाती सापडलेली आहे? तर बघा मित्रांनो, पश्चिम घाट केरळमध्ये नवीन लायकेनची प्रजाती सापडलेली आहे, ॲलोग्राफा एक्स्क्युसोरेडिका. ठीक आहे.
तर ही नवीन प्रजाती आहे. आता लायकेन काय भानगड असतं सगळ्यांनी इथं लक्ष द्या. लायकेन म्हणजे एखादा सजीव नाही, असं एक स्पेसिफिक सजीव नाही, हा सहसंबंध रिलेशनशिप. आजकाल रिलेशनशिप जसं आपण म्हणतो तसं रिलेशनशिपच इथं बघायला मिळतंय. पण इथं रिलेशनशिप कुणाचं आहे, तर रिलेशनशिप आहे इथं एक बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया, त्याचं नाव आहे सायनोबॅक्टेरिया. जीवाणू, थोडक्यात मराठीत मध्ये म्हणायला जात होतं. सायनोबॅक्टेरिया नावाचा जीवाणू आहे प्लस बुरशी. सायनोबॅक्टेरिया आणि बुरशी यांचं हे रिलेशनशिप आहे. हे दोघं सोबत राहतात आणि मग सोबत राहिल्यानंतर त्यांना म्हटलं जातं लायकेन. मग आता सर हे सोबत का राहतात, तर सिंपल आहे. सायनोबॅक्टेरिया जो आहे तर तो फोटोसिंथेसिस करतो, म्हणजे जसं वनस्पती काम करतात तर तसं सायनोबॅक्टेरिया काय करतो, तो प्रकाश ऊर्जेचं आपलं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो, अन्नामध्ये थोडक्यात रूपांतर करतो सायनोबॅक्टेरिया. बरं, सायनोबॅक्टेरिया अन्नामध्ये रूपांतर करतो, ते अन्न तो बुरशीला देतो, कवकाला देतो. कवक म्हणजेच बुरशी. तर कवकाला तो आपला अन्न देतो. मग कवक त्याला काय देतं, तर कवक त्याला जमिनीतून जे काही महत्वाचे मूलद्रव्य वगैरे आहे तर ते उपलब्ध करून देतं. सिंपल नायट्रोजन वगैरे जे काही त्याला लागतात ते कवक उपलब्ध करून देत असतं जमिनीमधून. आणि त्यामुळे यांचं एक रिलेशनशिप आपल्याला बघायला मिळतं. याला म्हटलं आता लायकेन. लायकेनची ॲलोग्राफा नावाची एक नवीन प्रजाती जी आहे, ॲलोग्राफा एक्स्क्यू सोसोरेडिका, तर ही पश्चिम घाट केरळमध्ये सापडलेली आहे. तर लक्षात ठेवायचंय. आता लायकेन काय हे तर तुम्हाला समजलंच असेल. ग्राफेडेसी कुटुंबातील ॲलोग्राफा वंशातील ही प्रजाती आपल्याला बघायला मिळते. 6वा क्वेश्चन आहे, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये 50 मीटर बटरफ्लाय मध्ये 24 सेकंदापेक्षा कमी वेळात पोहणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण बनलेला आहे. तर बघा, 24 सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये 50 मीटर बटरफ्लाय प्रकार, स्विमिंगचा एक प्रकार आहे. तर 50 मीटर अंतर 24 सेकंदापेक्षा कमी वेळात कंप्लीट करणारा पहिला भारतीय जलतरणपटू बनलेला आहे बेनेडिक्शन रोहित. नाव असं आहे की परमनंट लक्षात राहील गोष्टी, बेनेडिक्शन रोहित. तर नावावरून तुम्हाला आता यानंतर विसरले नाही पाहिजे तुम्ही. तर बेनेडिक्शन रोहितने काय केलेलं आहे, तर SU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 जे जर्मनीमध्ये राईनरुहर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे, त्यामध्ये 50 मीटर बटरफ्लाय पोहण्याची जी स्पर्धा होती तर ती त्याने 23.96 सेकंदात पूर्ण करून 24 सेकंदापेक्षा कमी वेळेत 50 मीटर बटरफ्लाय पूर्ण करणारा जो काही स्विमिंगचा प्रकार आहे तर तो पहिला भारतीय पुरुष जलतरणपटू ठरलेला आहे. आता एक महत्वाची अपडेट, या जे 2 बॅचेस दिसतात तुम्हाला फाउंडेशन बॅच, तर या 25 जून ही या बॅचची लास्ट ऍडमिशन डेट आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी त्वरा करायचं आहे. तर 25 जुलै नंतर या बॅचमध्ये कोणालाही ऍडमिशन जे आहे ते उपलब्ध करून दिले जाणार नाही. ऍडमिशन फुल झालेले आहे. ही राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जी असणार आहे तर ती शेवटची फाउंडेशन बॅच असणार आहे 2025 साठी. यानंतर आपली जी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू होईल ती डायरेक्ट 2026 साठी सुरू होणार आहे. त्यामुळे 2025 ची जर तयारी करत असाल आणि प्री मेन्स एकत्रितरित्या तयारी करायची असेल तर ही बेस्ट बॅच असणार आहे तुमच्यासाठी. यानंतरची बॅच अगदी बेसिक पासून सुरू होईल, स्टेट बोर्ड, NCERT, मग त्यामध्ये ती सुरुवात असेल. त्यामुळे त्या बॅचचा तुम्हाला फायदा नाही होणार, ही बॅच बेस्ट असणार आहे. कारण जवळपास 6 ते 7 कोर्सेस तुम्हाला या बॅचेस सोबत मिळणार. 21,000 PYQ ची बॅच, NCERT, स्टेट बोर्ड, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज, PYQ मराठी व्याकरणाचे 5,500 पेक्षा जास्त, चालू घडामोडीची बॅच, तर या बॅचेस मिळणार आहे. प्लस कंबाईनच्या बॅचेस मध्ये NCERT कोर्स वगळता सर्व कोर्सेस मिळणार आहे. प्री मेन्स इंटरव्ह्यूचं गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. बरेचसे असे मुलं आहे की दुसरीकडे क्लास जॉईन करतात, लेक्चर होत नाही आणि मग आपल्या अभ्यास मित्राकडे येतात की सर असं झालं तसं झालं. मग पहिलेच तुम्ही अभ्यास मित्राकडे जॉईन होऊन जा, म्हणजे तुम्हाला शिकवणं आवडत असलं तर मग नंतर ते प्रॉब्लेम येणार नाही. सिलेबस पण आपले वैशिष्ट्य की आपलं कंप्लीट करत असतो आपण. बघा, विजेता बॅच 1 जी आहे तर ती कंबाईन साठी आहे. प्रिलिम साठी विजयश्री बॅच 2 राज्यसेवेच्या प्रिलिम साठी असणार आहे. यशोदय बॅच जी आहे तर ती ग्रुप C मेन साठी आपण सुरू केली आहे. प्लस 21,000 PYQ ची बॅच जी आहे तर ती आपण सुरू केलेली आहे. सब्जेक्ट वाईज सुद्धा तुम्हाला 21,000 PYQ च्या बॅचेस दिसेल. या नोट्स अभ्यास मित्राच्या कोणत्याही बॅचेस मध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला या नोट्स सेपरेट सुद्धा घेऊ शकता. टेस्ट सिरीज जी आहे राज्यसेवेची ती तुम्हाला राज्यसेवेच्या बॅच मध्ये मिळून जाईल, ती तुम्ही सेपरेट सुद्धा जॉईन करू शकता. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा उपलब्ध आहे. कसं मिळवायचं,
तर सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारच्या कॅटेगरी दिसतील. तर त्या कॅटेगरीमधून सर्वप्रथम आपल्याला बॅच सिलेक्ट करायची आहे. मग बॅच सिलेक्ट केल्यानंतर तिच्यावर क्लिक करा. डायरेक्ट पेमेंट ना करू, सगळ्यात शेवटी या तिथं ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. तर तिथे तुम्ही CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लाय करा, स्पेस वगैरे देऊ नका. तिथं फी कमी झालेली असेल, पेमेंट करा आणि क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन इथं आहे, जुलै 2025 मध्ये आंध्र प्रदेशातील कोणत्या शहरात ग्रीन हायड्रोजन समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर प्रश्न असा आहे की आंध्र प्रदेशमधील कोणत्या शहरामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट जे आहे तर त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन समिट 2025. तर आंध्र प्रदेशमध्ये ग्रीन हायड्रोजन समिट 2025 जी आहे तर ती अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन का असतं सर? तर बघा, पाणी जे आहे तर पाण्याचा फॉर्म्युला काय आहे? H2O. मग पाणी आणि हायड्रोजनला जर आपण सेपरेट केलं तर आपल्याला हायड्रोजन मिळणार प्लस ऑक्सिजन मिळणार. अगदी बरोबर सर, आपल्याला दोन्ही पण मिळणार. पण मित्रांनो, हे आपण सेपरेशन कशा प्रकारे करतो? याला विजेची गरज असते. वीज जी आहे, इलेक्ट्रिसिटी जी आहे तर त्याची गरज हे सेपरेट करण्यासाठी. कारण समजून की आपल्याला सेपरेट करायचं असेल तर पाण्याला तापवा वगैरे लागेल, मग विजेची गरज आहे. पण मग ही वीज येते कुठून? ही वीज जर समजून घ्या पवनचक्की किंवा जे काही आपलं सोलार आहे त्यापासून मिळत असेल आणि त्याचा वापर करून आपण इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजनला सेपरेट करत असेल तर त्याला म्हणायचं ग्रीन हायड्रोजन. मग ग्रीन हायड्रोजन विषयक समिट 2025 आपण अमरावतीमध्ये काय आयोजित केलेलं आहे. 18 आणि 19 जुलै रोजी ग्रीन हायड्रोजन समिट जे आहे आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे आपण SRM विद्यापीठामध्ये आयोजित केलेलं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे N. चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते या समिटचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर भारतात ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, जे काही स्ट्रॅटेजी डेव्हलप करतात ग्रीन हायड्रोजन विषयक धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि उद्योग तज्ञांशी संवाद साधणे हा याचा मुख्य उद्देश होता. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, जागतिक बुद्धिबळ दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर बुद्धिबळावर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. काय येऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो. तर जागतिक बुद्धिबळ दिन जो आहे तो 20 जुलैला सेलिब्रेट केला जातो. बघा, बुद्धिबळाविषयक जी महत्वाची संस्था आहे ती आहे FIDE. आपण जर बघितलं फेडरेशन ऑफ, त्याचं काय किचकट फुल फॉर्म आहे तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ. तर आपण म्हणूया थोडक्यात इंटरनॅशनल चेस फेडरेशन वगैरे, पण तिचं FIDE जे आहे ते थोडं लॅटिन भाषेतलं नाव आपल्याला बघता येतं तिथं. तर याची स्थापना जी आहे ती 1924 मध्ये करण्यात आलेली आहे. 2024 मध्ये या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. 100 वर्ष पूर्ण झालेले जे काही गोष्टी असतात, 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष, त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ही संस्था लक्षात ठेवा FIDE, जिला 1924 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. 9वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने कोणत्या राज्यातील लुंगफुन रोपुई स्थळाला राष्ट्रीय महत्वाचं स्मारक जे आहे तर ते राष्ट्रीय महत्वाचं स्मारक म्हणून घोषित केले आहे? तर ASI, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण जे आहे तर त्यांनी लुंगफुंग रोपोई स्थळाला राष्ट्रीय महत्वाचं स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे मिझोरम मध्ये. कुठे आहे? मिझोरम मध्ये. तर मिझोरमच्या चंफाई जिल्ह्यामध्ये लंगफाई रोपोई स्थळाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने राष्ट्रीय महत्वाचं स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. ही मान्यता मिळवणारं हे मिझोरम मधील दुसरं स्थळ आहे. हे ठिकाण प्राचीन कोरीव दगड आणि मेन हीरसाठी ओळखलं जातं. सुरुवातीला मिझो लोकांच्या जीवनाची, विधीची, श्रद्धांची झलक आपल्याला या दगडावर बघायला मिळते. थोडक्यात लेण्यांसारखा प्रकार जो आहे तो आपल्याला इथं बघायला मिळतो. मिझो लोकांचं जे काही जीवनाशी संबंधित गोष्टी यावर कोरलेल्या आहेत. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे युवराज सिंग. तर इंडियन गोल्फ प्रीमियर लीग जसं IPL सुरू झालेलं आहे क्रिकेटशी संबंधित, तर जसं कबड्डीची स्पर्धा आहे, पिकल बॉलची स्पर्धा आहे, टेनिसची स्पर्धा आहे, फुटबॉलची स्पर्धा आहे, तसं आता इंडियन गोल्फ प्रीमियर लीग सुद्धा सुरू झालेली आहे, गोल्फची स्पर्धा. तर या इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर युवराज सिंग आहे, पण ही जी काही स्पर्धा आहे याचे सहमालक सुद्धा कोण आहे? तर युवराज सिंगच आहे. तर लक्षात ठेवा, ही भारतातील पहिली अधिकृत गोल्फ लीग आहे ज्याला क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. पुढचा क्वेश्चन 11वा, जुलै 2025 मध्ये सुशासन पद्धती या विषयावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस
कॉन्फरन्स जी आहे तर ती भुवनेश्वर ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली. भारताचं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय जे आहे यांनी भुवनेश्वर ओडिशा येथे लोकसेवा भवन कन्व्हेन्शन सेंटर येथे सुशासन पद्धतीवरील आपण जर बघितलं तर राष्ट्रीय परिषद जी आहे ती आयोजित केलेली आहे. याचं उद्घाटन ओडिशाचे मुख्यमंत्री जे आहे मोहन चरण मांझी आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेलं आहे. सुशासन म्हणजे शासनाने लोकांसाठी गुड गव्हर्नन्स उपलब्ध करून देणं, चांगलं शासन करणं, त्याविषयक परिषद आहे सुशासन परिषद. गुड गव्हर्नन्स रेग्युलेशनचा स्वीकार करणारं महाराष्ट्र जे आहे तर ते देशातलं पहिलं राज्य आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 12वा प्रश्न आहे, भारताला ऑटोमोटिव्ह क्षेत्रात जागतिक आघाडीवर आणण्याच्या उद्देशाने भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर बघा, जी काही ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री जी आहे ती कार वगैरे जे काही आपण म्हणूया गाड्या निर्माण करणारी जी काही इंडस्ट्री आहे तर तिला आघाडीवर आणण्यासाठी जगामध्ये आपण एक योजना सुरू केलेली आहे, ऑटोमोटिव्ह मिशन प्लॅन 2047. आपण 2047 पर्यंत ऑटोमोटिव्ह प्लॅन 2047 सुरू केलेला आहे. याचा मुख्य उद्देश असणार आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन करणं, शाश्वतता आणणं, निर्यात जास्तीत जास्त झाली पाहिजे, डिजिटल परिवर्तन झालं पाहिजे. तर यासाठी आपण AMP ऑटोमोटिव्ह मिशन प्लॅन जो आहे 2047 सुरू केलेला आहे. यामध्ये 2030 पर्यंत काही लक्ष्य अचीव करायचे, 2034 पर्यंत, 2047 पर्यंत फायनल जे उद्दिष्ट आहे निर्यात वगैरे मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, तर हे अचीव करणं हे आपलं टार्गेट असणार आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, मतदानाचं किमान वय 18 वरून 16 वर्ष कुणी आणलेलं आहे? लायकेन्स म्हणजे कशाचा आपण म्हणूया, कोणत्या दोघांचा हा संबंध आहे लायकेन? आणि INS निस्तार ही कशा प्रकारची आपण म्हणूया नौका आहे? इथं तुम्हाला दिसत असेल नौदलाने आपल्या बेड्यात सामील केलेली आहे विशाखापट्टणम येथे, पण ही कोणत्या प्रकारात येते तर हे तुम्ही मला सांगायचं आहे. मग थांबूया मित्रांनो. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज जॉईन करा, लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्काउंटसाठी CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा म्हणजे फ्रीमध्ये डिस्काउंट मिळेल. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.